तर आता 31st येते. तर त्याच्यासाठी मी एक रेसिपी बनवते, चिकन लॉलीपॉप. तर बघा मी कसं बनवते ते. तरी मी लॉलीपॉप बनवण्यासाठी चिकनचे पीस घेतलेले आहेत, हे बघा असे, आणि स्वच्छ धुवून घेतलेत. तर ह्याला लावण्यासाठी हे अद्रक लसूणची पेस्ट, हे मसाले घेतलेले आहेत मी. हा माझा घरचा मसाला आहे. हा काश्मीरी मसाला, हळद आणि गरम मसाला. त्याला लिंबू घेतलेला आहे अर्धा मी लावण्यासाठी. आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे मीठ आहे. तर बघा पुढे. तर आता मी याला लिंबू लावते. हे बघा त्याच्यामध्ये बिया पडतील म्हणून हात ठेवले. लिंबू पिळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते. हे बघा 1 चमचा आणि थोडं टाकते. आणि हे मसाले घेतलेले आहेत. माझा घरचा मसाला 1.5 चमचा घेतला आहे. हा काश्मीरी मसाला 1 चमचा, गरम मसाला अर्धा आणि हळद अर्धा चमचा. तर मी याला लावून घेते. आता याच्यामध्ये मीठ टाकते, चवीनुसार मीठ. मी आता हातानेच टाकते, मला हातानेच अंदाज येतो. आता मिक्स करून घेते. नंतर तांदळाचं पीठ टाकते जरा. तर मी हे तांदळाच्या पिठातच बनवते. तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर लावायचं असेल तर तेही लावू शकता. तांदळाच्या पिठात पण छान लागतात, कुरकुरीत होतात. तर आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते. ते मिक्स करून घेते. हे असं मिक्स करून 15-20 मिनिटं ठेवून द्यायचे. तर आता चिकन लॉलीपॉप बनवायचे आहेत, म्हणजे त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं मी. तर बघा छान त्याला मीठ टाकलेलं तर छान पाणी सुटले त्याला. हे बघा छान कोट झाले. आणि मी कलर वगैरे नाही वापरलेला, आपलं घरगुती जे साहित्य असतं त्याच्यामध्येच बनवते. कारण कोणाकडे वेळेवर असतं नसतं, म्हणून असं सिंपल एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला छान लागतात. तुम्ही पण असे बनवा नंतर. तर आता मी तेल गरम करत ठेवलं आहे. हे बघा हे थोडे असे करून घ्यायचे. आणि हे असे तेलामध्ये सोडायचे. थोडा गॅस मीडियम ठेवला मी, फास्ट नाही ठेवायचं, जरा मीडियम गॅसवरच तळायचे. तर हे बघा मी गॅस एकदम कमी ठेवलाय, मंद आचेवरच तळायचे ते. तर आता पलटून घेते. मंद आचेवर एकदम कुरकुरीत होतात ते. आता जरा चांगले तळून घेते. तर हे बघा तळून झालेत, छान मस्त कुरकुरीत झालेत एकदम. बघा तर मी कलर पण नाही टाकलेला तरी पण छान झाले.
आता काढून घेते. तर बघा लॉलीपॉप बनवून तयार आहेत आणि एकदम सोपी रेसिपी, एकदम घरगुती साहित्यामध्ये, असं काहीच नाही आहे, एकदम सिंपल आहे. तर तुम्ही पण बनवा आणि बघा कशी लागते ती आणि कशी होते ते पण सांगा मला कमेंट्स करून. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लॉलीपॉपची तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.